गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी आज अशा ठिकाणी आहो की ह्या गावात मी आजपर्यंत कधी आलोच नव्हतो. पहिल्यांदाच मी ह्या गावात आलो आणि ह्या गावात यासाठी मला वाजले 10. त्याच्याकरता मला माहीतच होतं की ह्या गावात काय आपला जास्ती बिझनेस होणारच नाही. आणि एक तर हे सगळे काय अनोळखीच होते. आता याच्यासोबत ओळखी करायसाठी थोडा टाईम तर जाणारच आहे. 2-3 म्हणजे वेळात ह्या गावात आपल्याला याच लागेल. ये बड़ी अच्छी बात तर जसं मी ह्या गावात एंट्री केली तसेच हे जे काही म्हणजे कस्टमर होते ते जवळ आले आणि ते कपडे पाहायला लागले. आता इतके कस्टमर जेव्हा आले जवळ तर मला पण वाटलं का काही ना काहीतरी आपला इथे बिझनेस होणार, म्हणजे चांगलं वाटायला लागलं म्हणाले. पण ते सगळेजण पाहत होते पण घेत काहीच नव्हते. पण आखरी एका ताईनं काय केलं, तिला 2 स्लिपा पाहिजे होत्या. तिनं 2 स्लिपा घेतल्या आणि एक चुस्ती घेतली ब्लॅकवाली. म्हणजे ह्या गावात आपली पहिली बोयणी झाली. अरे तुझ्या जसे मी गाडी समोर घेतली तसेच आणखी काही मस्त असे पूर्ण ग्रुपच गाडी जवळ आला. तसा ह्या गावातला आपला पहिला दिवस होता. त्याच्याकरता मी पण असं काही ॲक्सेप्ट केलं नव्हतं का माझं म्हणजे 2-4 हजार रुपये होईन बा म्हणून. पण असं एवढं आता जेव्हा बाया म्हणजे एकसरच्या आल्या तर असं वाटलं का काही नाही पण 500-600 रुपये तर होईन. पण सगळं फेल झालं आणि कोणीच काही घेतलं नाही. मग मी नंतर पुढं गाडी घेतली. पण म्हणते ना फ्रेंड्स का सब्र का फल मिठा होता आहे, बस तसंच काही झालं. जशी मी गाडी समोर घेतली तसेच हे 2-3 कस्टमर मिळाले. ते म्हणजे ही आजीनं काय केलं, 2 निकर घेतले आपल्या मुलासाठी आणि 2 बन्यान घेतल्या. अबे साले. आणि मेन म्हणजे कसं त्यांनी पैसे कमी पण नाही केले, जेवढे मी सांगितले तेवढेच दिले. म्हणजे खूप चांगलं कस्टमर होते. इतना सुकून. फ्रेंड्स मी जसं तिथून समोर आलो तसंच मला एक कस्टमर मिळालं. पण ते कस्टमर थोडं वेगळं होतं कारण तर तिच्या मापाचे कपडे आपल्याकडे नव्हतेच. फ्रेश माल नाही आहे तुमचं. फ्रेश माल नाही, फ्रेश असं नवीन नाही. गजब बेइज्जती. बड़े खतरनाक लोग हैं. आता तिनं तसं म्हणल्यावर मला थोडंसं बेकारच वाटलं, पण जाऊ दे बा म्हणलं. आणि तिथून मग मी समोर निघलो. आणखीन यही नहीं, अभी और सुनिए. तिथून थोडं समोर आल्याबरोबर आणखी एक कस्टमर आला. मग मी तिला एक ड्रेस दाखवला. तो होता कॉट सेट. तो माझ्याकडे एकच होता. तो मी तिला दाखवायला सुरुवात केली. आता माहीत नव्हतं ती घेते का नाही का, पण त्याच्याच 2 मिनिटांनी आणखी एक कस्टमर आला. आता हिला पाहिजे नव्हते ओव्हरसाईजची टी शर्ट. ह्या दोघीने जेवढे कपडे पाहायचे हौस होती ती आपली पूर्ण करून घेतली. पण आखरी त्या मुलीनं नाही टी शर्ट घेतली नाही ना कॉट सेट घेतला. दोघीने पण काहीच नाही घेतलं. पण आखरीची हे जे प्लाझो पाहता ही ताई हिने एक प्लाझो घेतला. तेव्हा कुठं मला चांगलं वाटलं. त्याच्याच एका मिनिटानंतर आणखी एक मुलगी आली. मला वाटलं ही काहीतरी घेईल बा, पण हिला पण काही पसंत पडलं नाही. तर फ्रेंड्स आता मी ह्या ब्लॉग इथंच खतम करतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक करा. आणि तुम्ही हा इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहत असाल तर मला फॉलो नक्की करा. माझ्याकडे सगळे लेडीजचेच कपडे मिळते. तुम्हाला जर काही हवं असेल तर मला मेसेज नक्की करा जो एक. चला तर भेटू आपण नंतर. बाय.